आपण आपल्या भक्तीला आरंभ करणार आहोत. त्या अगोदर एक नम्र विनंती आहे, जिथे स्टिकर्स लावलेले आहेत कृपा करून तिथेच बसावे. म्हणजे जरा आपल्याला कोणी पाहणारं नाही आहे, पण तरी पण आपण नियम पाळूया. म्हणजे अंतर ठेवून बसा, दुसरं काही नाही. आपण प्रभू समोर स्थिर स्थावर होऊया. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करीत आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात आजच्या या वर्षातील 2021 या वर्षातील प्रथम रविवारी प्रभूच्या प्रत्येक भक्ताचं जे या भक्ती मंदिरात उपस्थित आहेत आणि जे ऑनलाईन आपल्याबरोबर भक्ती करीत आहेत त्या प्रत्येकाचं प्रभूच्या नावात मी स्वागत करते. आपण आज एपिफनी रविवार आहे. तसेच ई स्टॅनली जोन्स ज्यांचा जन्म 1884 साली झाला, ज्यांनी साक्ताल आश्रम याची प्रस्थापना केली, त्यांची देखील आपण आज आठवण करत आहोत. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. आपण त्याच्या द्वारात आणि त्याच्या अंगणात आणि त्याच्या भवनात प्रवेश केलेला आहे आणि आपण प्रभूच्या नावाला मान, महिमा, धन्यवाद देऊया. आणि मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून उभे राहावे आणि आपण प्रभूच्या गौरवाप्रित्यर्थ 457 उपासना संगीत गीत क्रमांक 457 हे उभे राहून गाऊया. माइक चेक. हेलो. या हो प्रियजन या हो, जाऊ चला परमेश्वर सदनी, भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावधनी. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी, घडीभर विसरून विषय जगाचे, विमल मने करू ध्यान दयाचे. जगदीशाचे स्तवन करू, जय जयकारे गगन भरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र
करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्या आपण सगळी, जमुन रमूया पितया जवळी, राहील पुढती ख्रिस्त उभा, स्वर्गाची मगती प्रतिभा, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, देवाजीच्या वात्सलतेला उपमान जगी उपकाराला, स्मरुनी चित्ती ते सगळे, प्रेमाश्रूंची वाहू फुले, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, सादर करूया सर्व विनंत्या, ईश्वर बापा विश्वनियंत्या, काय कोणाला वावे जाणत परमेश्वर आहे, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, देवाचे मन देवाचे, धन देवाचे, जीवित त्याचे, अर्पित ज्याचे त्यास करू, मी पण नूतन दिव्य वरू, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी, पवित्र आत्मा परमेशाचा, संबोधक अनुशासक अमुचा, नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात बसो, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी, ईश्वर बाप पवित्र करी, परम कृपा मनु जीवितरी. आपण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगी काळ म्हणून त्रैक्य देवावरील आपला विश्वास आपण जगजाहीर करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त याचा एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियापासून जन्मला, ज्याने पंत्य पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास धरतो. आमेन. मंडळी कृपा करून स्थानापन्न होईल.
यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये एकचित्त होणार आहोत आणि प्रभूकडे आपलं लक्ष लावणार आहोत. पास्टर स्वप्नील निर्मळ आपल्यासाठी ही पाळकी प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 नातीस देवा, आमच्या जिवंत देवा, आकाश व पृथ्वीच्या उत्पन्न करणाऱ्या आमच्या राजा, आम्ही सर्व या क्षणी तुझ्यासमोर नतमस्तक होतो आणि तुझ्या नावाला गौरव देतो आणि तुझ्या नावाची स्तुती करतो, कारण की तू आमच्या स्तुतीच्या योग्य आहेस प्रभूजी. आणि खरोखरच धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी आणि नवीन वर्षासाठी जे आमच्या जीवनामध्ये जोडलंस आणि आम्हाला परत एकदा संधी दिली. या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी तुझ्या मंदिरात येऊन तुझी भक्ती करण्यासाठी, तुझं नाव उंच उठवण्यासाठी खरोखरच धन्यवाद देतो. आणि धन्यवाद देतो सर्व गोष्टीसाठी ज्या आजपर्यंत तू आम्हाला पुरवल्या आहेत. आणि आमचा विश्वासार्ह येणाऱ्या दिवसामध्ये देखील तू आमच्या सर्व गरजा पुरवणार आहेस. आम्हाला तू सांभाळणार आहेस. तू आम्हाला कसल्याही परीक्षेत पडू देणार नाहीस. तू आम्हाला तुझ्या मार्गावर चालवणार आहे आणि तुझ्या आज्ञेमध्ये वाढवणार आहेस, हे माझा विश्वास आहे. परमेश्वरा, ह्या समय विशेष रीतीने प्रार्थना करतो आमच्या पूर्ण मंडळीसाठी. आमची पूर्ण मंडळी तुझ्या समोर आणतो प्रभूजी. आणि पिता परमेश्वरा, मी प्रार्थना करतो विशेष रीतीने आमच्या मंडळीचे जे सर्व जे लोक आहे, लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांना तुझ्या समोर ठेवतो प्रभूजी. सर्वांचा तू सांभाळ कर. त्यांना लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरव. आणि विशेष रीतीने ह्या काळामध्ये प्रभूजी, आम्ही ह्या संकटातून जात असताना तू आमचं सर्वांचं रक्षण कर आणि आम्हाला सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या कवचामध्ये ठेव म्हणून अशी प्रार्थना करतो. त्याच प्रकारे प्रार्थना करतो आमचे सर्व पास्टरेट कमिटीचे मेंबर, पास्टरेट कॉन्फरन्सचे मेंबर, सर्वांना तुझ्या हाती देतो. ते सर्व ह्या चर्चची सेवा करत असताना, चर्चला उभारत असताना अनेक वेगवेगळ्या भागामधून सर्वांना तू आशीर्वादित कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रकारे सर्व जे कमिटीचे अध्यक्ष आहेत, वेगवेगळ्या कमिटीजचे, त्यांना देखील तुझ्या हाती सोपतो. ते त्यांच्या कमिटीचं कार्य करत असताना तू त्यांच्यासोबत हो आणि तू त्यांच्याशी बोलणं कर. कशा प्रकारे ह्या चर्चला त्यांनी उभारावं आणि कशा प्रकारे ह्या चर्चला त्यांनी समोर आणावं, तू त्यांना मदत सहायता कर. आणि पुन्हा एकदा आमचं पूर्ण चर्च तुझ्या स्वाधीन करतोय ह्या विश्वासाने की तू आमचा सांभाळ करतोय आणि तू आम्हाला चालवतोय. ह्यावेळेस प्रार्थना करतो विशेष रीतीने पूर्ण MCI साठी, विशेष रीतीने मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे सर्व चर्चेस तुझ्या हाती देतो. आम्ही पुन्हा एकदा प्रभूजी तुझ्या मंदिरामधून येऊन तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझी आराधना करत आहोत, तुझी भक्ती करत आहोत. आम्हाला तुझी भक्ती करत असताना आम्हाला तू सांभाळ आणि कसल्याही अडचणीत तू पडू देऊ नको म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रकारे विशेष रीतीने प्रार्थना करतो आमचे बिशप साहेबांसाठी. त्या मुंबई रिजनल कॉन्फरन्सचं ते पुढारपण करत असताना तू त्यांच्यासोबत हो आणि तू त्यांना लागणारी सर्व शक्ती सामर्थ्य पुरव म्हणून अशी प्रार्थना करतो. त्याचप्रकारे बिशप मॅडमला देखील तुझ्या हाती सोपतो. बिशप साहेबांसोबत ह्या रिजनल कॉन्फरन्ससाठी काम करत असताना त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडत असताना तू त्यांच्यासोबत हो, तू त्यांना सहायता कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. त्याचप्रकारे प्रार्थना करतो सर्व डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट, आमचे जेवढे पण डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट आहेत त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. तू सर्वांसोबत हो आणि ते वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये त्यांचं काम पाहत असताना तू त्यांच्यासोबत हो आणि त्यांना लागणाऱ्या सर्व शक्ती सामर्थ्य आणि जे कार्य ते करत आहे ते कार्य तू आशीर्वादित कर म्हणून अशी विनंती करतो. त्याचप्रकारे सर्व पालक वर्ग तुझ्या स्वाधीन करतो. ह्या समय सर्वांसोबत तू हो, सर्वांना तू तुझ्या आत्म्याने चालव म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि त्याचप्रकारे प्रार्थना करतो पूर्ण ह्या देशासाठी आणि ह्या जगासाठी तू आमच्यावर दया कर, आमच्यावर प्रीती कर, कारण की हे जग तुझं आहे देवा, तू निर्माण केलेला आहेस. ह्या जगावर तू दया कर. हे जगामध्ये जे चाललं आहे प्रभूजी तूच नष्ट करू शकतो सर्व गोष्टी, कारण की तुझ्याद्वारे शक्य आहे प्रभूजी, कोणत्या मनुष्याद्वारे नाही.
आम्ही ह्या समय तुझ्यासमोर ही विनंती करतो प्रभू. सर्व एक हृदय होऊन आम्ही तुझ्यासमोर येतो आणि विनंती करतो, ह्या जगावर तू दया कर आणि तुझी प्रीती या जगावर दाखव पुन्हा एकदा आणि आम्हा सर्वांना तू वाचव. त्याच प्रकारे प्रभूजी आजची विशेष रीतीने प्रार्थना करतो. आज आम्ही तुझ्या मेजाजवळ येणार आहोत. आमच्या मनाची तयारी करण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. आणि प्रभूजी आम्ही क्षमा मागतो प्रभूजी, आमच्याकडून चुकून कळत न कळत जर आम्ही तुझ्या विरुद्ध गेला असेल, तुझ्या आज्ञेचं अपालन केलं असेल, तू आम्हाला क्षमा कर आणि आमचं हृदय तू तयार कर प्रभूजी तुझ्या मेजाजवळ येण्यासाठी. आणि ज्या प्रकारे आम्ही नवीन वर्षामध्ये प्रवेश केला आहे त्याच प्रकारे एक आम्ही नवीकरण होऊन आम्ही तुझ्या मेजाजवळ येऊन आणि हे नवीन वर्षामध्ये एक नवीन जीवन घेऊन आम्ही चालावं. म्हणून आम्हाला ह्यासाठी आम्हाला तू शक्ती सामर्थ्य दे. तू आमच्या दया कर प्रभूजी. आम्हाला तू स्पर्श कर तुझ्या त्या अनमोल हातांनी प्रभूजी, त्या अद्भुतशाली हातांनी तू आम्हाला स्पर्श कर. आम्हाला तू आमच्या पापांची क्षमा दे प्रभू. हो प्रभूजी, आमचं हृदय आम्ही तुझ्यासमोर उघडून ठेवतो प्रभूजी आणि आम्ही मागतो क्षमा परमेश्वरा. आम्ही चुकून केला आहे, पाप तुझ्या विरुद्ध गेला आहोत, परंतु तू क्षमा करणारा परमेश्वर. या विश्वासाने आज आम्ही तुझ्यासमोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि आमच्या पापांची क्षमा मागतो. हो माझ्या राजा, विश्वास करतो की तू आम्हा सर्वांना क्षमा केला आहे आणि तुझ्या मेजाजवळ येण्यासाठी तू आम्हाला तयार करत आहेस. त्याच प्रकारे परमेश्वरा आजची पूर्ण भक्ती तुझ्या हाती देतो. विशेष रीतीने वचन जे येणार आहेस त्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणं कर आणि आमच्या जीवनामध्ये जी कमी घटी आहे ती तुझ्या वचनाद्वारे तू पूर्ण कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. परमेश्वरा आजचा रविवार, आजचा दिवस आणि आजचा पूर्ण महिना तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू आई. आमेन. यावेळेस आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणात सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणात आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. आमेन. यावेळेला आपल्या मननाकरिता जे शास्त्रपाठ प्रभूने पुरवलेले आहेत आपण त्यामधनं ऐकणार आहोत. पहिला शास्त्रपाठ आहे जुना करार, यामधनं अनुवाद याचा 6वा अध्याय आणि 1 ते 9 ही वचने. पहिला शास्त्रपाठ जुना करार याचा 6वा अध्याय 1 ते 9 ही वचने आपल्यासाठी रेव्हरंड बॉब रॉबिन वाचून दाखवतील. मनाची तयारी करूया. पवित्र वचन आपल्या समोर येत आहे. अनुवादाचा 6वा अध्याय आहे आणि पहिल्या वचनापासून तर 9व्या वचनापर्यंत. सर्वात मोठी आज्ञा. तुमचा देव परमेश्वर ह्याने जी आज्ञा आणि जे विधी व नियम तुम्हाला शिकविण्याची मला आज्ञा केली आहे ते हे: तुम्ही जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे. त्याचे जे सर्व विधी व आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू व तुझे पुत्र पौत्र यांनी तुझा देव परमेश्वर याचे भय बाळगून पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायू होशील. म्हणून हे इस्रायला, श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. हे इस्रायला, श्रवण कर. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर
बिंब आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताच्या चिन्हादखल बाण आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून आपल्या दाराच्या बाह्यावर व आपल्या फाटकावर त्या लिही. वाचलेले पवित्र वचन प्रभू आम्हा सर्वांकरता आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला मंडळी कृपा करून उठून उभी राहील. आपण संस्कार व विधी या पुस्तकातून पान क्रमांक 55 पहिला रविवार आळीपाळीने वाचणार आहोत. मंडळीने कृपया उभे राहावे. आळीपाळीचा शास्त्रपाठ, संस्कार व विधी व निवडक शास्त्रपाठ, पान क्रमांक 55. सांत्वन करणारा परमेश्वर. सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा, असे तुमचा देव म्हणतो. यरूशलेमाच्या मनाला धीर येईल असे बोला, त्याला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे, तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे. परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर वा टेकडी सखल हो, उंच नीच असेल ते सपाट हो व खडकांचे मैदान हो. म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहिल, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे. घोषणा कर, अशी वाणी ऐकू आली. तेव्हा कोणी एका म्हणाला, काय घोषणा करू? सर्व मानवजाती गवत आहे, तिची सर्व शोभा वनातल्या फुलासारखी आहे. गवत सुकते, फूल कोमेजते, कारण परमेश्वराचा फुंकर त्यावर पडतो. लोक खरोखर गवतच आहे. गवत सुकते, फूल कोमजते, पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. सियोनास सुवार्ता सांगणारे, उंच डोंगरावर चढ. यरूशलेमास सुवार्ता सांगणारे, आपला स्वर जोराने उंच कर उंच, भिवू नको. यहूदांच्या नगरास म्हण, तुमचा देव पहा, प्रभू परमेश्वर पराक्रमासारखा येत आहे. त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवेल. पहा, वेतन त्याच्याजवळ आहे व प्रतिफळ त्याच्या हाती आहे. मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास सारेल, कोकरे आपल्या कवेत घेऊन उडाशी धरून वाहील आणि पोळ करणारा सांभाळून नेईल. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बळ देतो. तरुण थकतात, भागतात, बळजबरी ते ठेच खातात. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करीत येईल. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उठतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. आमेन. आमेन. मंडळी कृपा करून स्थानापन्न होईल. आपण आता पत्र वाचन ऐकणार आहोत, त्यानंतर आपण सूचना देखील ऐकणार आहोत आणि मिस्टर राजन कॅम्बल आपल्याला त्या सूचना देतील. त्या अगोदर जे पत्र वाचन आहे आपल्यासाठी जे कॅलेंडर आपण तयार केलेलं आहे आणि जो शास्त्रपाठ
आपण निवडलेला आहे पेत्राचे दुसरे पत्र 1 ते 11 या वचनांमधून आपण आपले थीम्स म्हणजे आपले विषय निवडलेले आहेत आणि त्यामुळे आज आपण त्याचं एक इंट्रोडक्शन किंवा एक प्रस्तावना म्हणून आजचा हा जो शास्त्रपाठ आहे त्याकडे पाहणार आहोत. पेत्राचे दुसरे पत्र 1 अध्याय 1 ते 4 ही वचने. दुसरे पेत्र 1 ते 4. आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारख्या मूलवान विश्वास मिळालेल्या लोकांना येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून देव व आपला प्रभू येशू ह्याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो. ज्याने आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्याद्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्याच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत ह्यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. प्रभू वाचलेली वचने आपल्या आध्यात्मिक मननाकरिता आशीर्वादाची करो. यावेळेला आपण सूचना ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. सर्व मंडळीस प्रेमाचा सलाम. आज नवीन वर्ष 2021 च्या पहिल्याच रविवारच्या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक उपासकाचे, त्याचप्रमाणे मित्र, आप्तगण, शुभचिंतक, त्याचप्रमाणे ऑनलाईन सर्व्हिस पाहणारे आपले विदेशी बंधू भगिनी, आपणा सर्वांचे प्रभूच्या मधुर नावात मी स्वागत करतो. मागील सर्व दुःख, क्लेश, तणाव, कठीण परिस्थिती, भय या सर्वांवर मात करून उल्हासित अशा अंतकरणाने नववर्षात पदार्पण करण्यास परमेश्वराने त्याची कृपा आपणास पुरविली. याबद्दल खरोखर परमेश्वराचे आपण मनपूर्वक आभार मानूया व त्याला धन्यवाद देऊया. मागील 9 महिने व विशेष म्हणजे संपूर्ण नाताळ सप्ताहात आपण सर्व पास्टेट कमिटीने ठरविलेल्या नियमांचे पालन करून आपल्या कुटुंबासमवेत घरीच बसून ऑनलाईन भक्ती तसेच कार्यक्रम यामध्ये सहभागी झालात. याबद्दल पास्टेट कमिटीतर्फे आपणा प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो. मानक प्रणाली अर्थात नियम ठरविण्यामागचा कमिटीचा एकच उद्देश होता आणि तो म्हणजे आपल्या सभासदांच्या आरोग्यासंदर्भात दक्षता घेणे. कारण सांगण्यास वाईट वाटतं की मार्च 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंतच्या काळामध्ये आपल्या मंडळीतील जवळजवळ 13 सभासदांच्या मृत्यूमुळे मंडळीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्यामुळे मंडळीचं आणखी नुकसान होऊ नये यासाठी आपण ऑनलाईन सर्व्हिस भक्ती सुरू केली होती. दिनांक 31 तारखेच्या वॉच नाईट सर्व्हिसमध्ये, त्याचप्रमाणे दिनांक 1 तारखेच्या नूतन वर्ष विशेष भक्तीमध्ये आमंत्रित एरिया लीडर्सच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून व त्यांच्या डोळ्यातील अश्रूंकडे पाहून प्रत्येक सभासदाची चर्चमध्ये येऊन भक्ती करण्याची उत्कट इच्छा दिसून आली. प्रभू परमेश्वर लवकरच आपले मार्ग मोकळे करो हे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. पास्टेट कमिटी देखील चर्चमधील आपली भक्ती लवकरात लवकर सुरू केली जावी या प्रयत्नात आहे व तशी रीतसर सूचना आपणापर्यंत पोहोचविण्यात येईल. नाताळ सप्ताहातील सर्व कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडले गेले व घरी बसून आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद आपल्या कुटुंबासमवेत ऑनलाईन भक्तीद्वारे नक्कीच घेतला असणार. या सर्व यशस्वी कार्यक्रमाबद्दल आपल्या 4ही ऑर्गनायझेशनचे म्हणजेच महिला मंडळ, MYF, संडे स्कूल, त्याचप्रमाणे मेथडिस्ट मेन व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे व सर्व सदस्यांचे मंडळीतर्फे मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे नाताळ व नवीन वर्षाच्या विशेष भक्तीप्रसंगी नवीन गीतांबद्दल क्वायर कमिटी अध्यक्ष, त्याचप्रमाणे क्वायर कमिटीचे सदस्य आपणा सर्वांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. साल 2021च्या चर्चच्या नवीन कॅलेंडरचे वितरण
एरिया लीडर्सद्वारे आपण चालू आहे आणि अद्याप काही एरिया लीडर्सने आपापल्या एरियातील कुटुंबाचे कॅलेंडर्स नेलेले नाहीत. तरी या सर्व लीडर्सना नम्र विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कृपया भक्तीनंतर ऑफिसमधून आपले पाळकसाहेब स्वप्नील निर्मळ यांच्याकडून ही कॅलेंडर्स घेऊन जावे आणि लवकरात लवकर वितरित करावी. मंडळीच नम्र विनंती आहे की कृपया आपण आपले मासिक दान, रविवारचे भक्तीचे दान, विशेष भक्तीचे दान ऑनलाईन भरावे व ऑनलाईन भरणे शक्य नसल्यास सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1च्या दरम्यान ऑफिसमध्ये रोख अथवा चेकद्वारे ते द्यावे आणि पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडून त्याची रीतसर पावती घ्यावी. येत्या रविवारची म्हणजे दिनांक 10 जानेवारी 2021ची रविवारची भक्ती सकाळी 10 ते 11 या वेळेत घेतली जाईल. अर्थात या भक्तीचे आयोजक आहेत आपल्या मंडळीच्या पाळकबाई रेव्हरंड SP आहाळे, त्याचप्रमाणे सहाय्यक पाळकसाहेब पास्टर स्वप्नील निर्मळ. भक्ती मंदिरातील वेदी फुलांनी सुशोभित करण्यासाठी आपण आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा लग्नवर्धापन दिनानिमित्त, तसेच जर आपल्याला प्रेरणा मिळत असेल किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ जर डोनेशन देऊ इच्छिता तर आम्ही अशा डोनेशनचा स्वीकार करू आणि फुले वगैरे आणायची आम्ही व्यवस्था करू. धन्यवाद. ह्यावेळेस आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. आपल्या मंडळीचे लोक आहेत, जे आजारी लोक आहेत, त्यांची आपण प्रार्थनेत आठवण करणार आहोत. आणि ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहे गेल्या आठवडी आणि ह्या आठवड्यामध्ये जे वाढदिवस साजरे करणार आहेत आणि ज्यांनी आपल्या लग्नाचा वर्धापन दिन साजरा केला आहे, आपण त्या सर्वांची प्रार्थनेत आठवण करणार आहोत. आणि ज्यांनी आपले वाढदिवस गेल्या आठवडी साजरे केले ते येण्याप्रमाणे आहेत: 28 डिसेंबर शार्लेट विंगट, 29 डिसेंबर विश्वास रायबोर्डे, यश कालपून, जूलियट रेक्की, ॲलेक्स N फर्नांडिस, सॅम्युअल पटाई, 30 डिसेंबर रेश्मा पटाई, प्रणाली S भिंगार दिव्ये, अमित V जाधव, 31 डिसेंबर स्नेहल N त्रिभवन, रोहिणी अंबावडेकर, 1 जानेवारी मंदा S करंदीकर, वसंत वागे, शनीबाई वागे, अलिशा W कांबळे, मंदा R वागे, संजय S फसाळे, मांगी S फसाळे, जनाबाई मुके, वर्षा S दिवर, शशिकला V भोसले, सुनीता सिंग. 2 जानेवारी राजीव चांदोरीकर, आलिया V उमाप, पुष्पा R शर्मा, स्टेला R ऐमन. आणि ज्यांनी आपले वर्धापन दिन लग्नाचा वर्धापन दिन साजरा केला ते येण्याप्रमाणे आहे: 28 डिसेंबर मिस्टर अमित अँड मिसेस रुदा इनाळे, मिस्टर विकास अँड मिसेस रेश्मा कालपुंड, मिस्टर संजय अँड मिसेस अर्चना पवार. आणि 29 डिसेंबर मिस्टर बद्रीनाथ अँड मिसेस सुषमा साळवी, मिस्टर नवीन अँड मिसेस अनुपमा छत्रे, मिस्टर हेमंत अँड मिसेस नमिता खबडे. त्याच्यानंतर मिस्टर शशिकांत अँड मिसेस रेचल डेटे. आणि 3 जानेवारी मिस्टर सॅम्युअल अँड मिसेस ग्रेस खेमा. आपण ह्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि मी प्रार्थना करत असताना मंडळीला विनंती करतो, तुम्ही तुमच्या हृदयामध्ये प्रार्थना करा. ह्यांना परमेश्वर येणाऱ्या वर्षामध्ये अनेक आशीर्वादांनी भरेल. आपण प्रार्थना करूया. आमच्या सामर्थ्य देवा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पुन्हा एकदा, कारण की तू आमच्या धन्यवादाच्या योग्य आहेस. तू आमच्यासाठी हे जग निर्माण केलंस. तू आमच्यासाठी तुझं एकुलता एक पुत्र तुझ्या क्रूसावर दिलास आणि त्याचं रक्त वाहिलंस. धन्यवाद देतो प्रभूजी. आणि तुझ्यापासून आम्हाला जीवन आहेस, कारण की सर्व निर्मिती तुझी आहेस माझ्या राजा.
परमेश्वर यावेळेस प्रार्थना करतो आमच्या मंडळीमध्ये जे लोक आजारी आहेत, विशेष रीतीने प्रभूजी तू त्यांना स्पर्श कर तुझ्या जखमी हातांनी आणि त्यांना तू आरोग्य दे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि आमच्या मंडळीतले सर्व लोक तुझ्या समोर आणतो प्रभूजी, सर्वांना तुझ्या स्वाधीन करतो. विशेष रीतीने लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांसोबत तू हो. आणि प्रार्थना करतो ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, खरोखरच धन्यवाद देतो त्यांच्या जीवनासाठी. त्यांच्या जीवनामध्ये तू एक वर्ष, नवीन वर्ष जोडलंस. गेल्या मागील वर्षभर तू त्यांना सांभाळलंस, त्यांच्या सर्व गरजा पुरवल्यास. त्याच प्रकारे येणारं वर्ष देखील तू त्यांना सांभाळ आणि त्यांना सर्व लागणाऱ्या गरजा पुरव. आणि तुझ्या आत्मिक वाढीमध्ये त्यांना सहायता आणि मदत कर. आणि त्यांचा उपयोग तुझ्या राज्यासाठी करून घे. आणि ज्यांनी आपल्या लग्नाचा वर्धापन दिन साजरा केला आहे त्यांच्या देखीलसाठी प्रार्थना करतो, धन्यवाद करतो त्यांच्या विवाहित जीवनासाठी. आणि एक नवीन विवाहित जीवन त्यांच्या जीवनामध्ये जोडलंस, खरोखरच धन्यवाद देतो. त्यांच्या पूर्ण परिवाराला तू आशीर्वादित कर आणि त्यांचं विवाहित जीवन सुखाचं, समृद्धीचं होऊ दे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. आणि परमेश्वरा पुन्हा एकदा सर्व ज्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत, त्यांनी लग्नाचा वर्धापन दिन साजरा केला आहे, आणि जे आमच्या मंडळीमध्ये जे आजारी लोक आहेत, जे परेशान आहेत, त्या सर्वांना तुझ्या स्वाधीन करतो या विश्वासाने की तू आमची प्रार्थना ऐकलीस आणि आमच्या प्रार्थनेचं तू उत्तर देशील आणि या सर्वांना तू तुझ्या आशीर्वादाने आणि आरोग्याने भरशील. प्रभूजी ही वेळ तुझ्या हाती देतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू ऐक. आमेन. आपण स्तुती आराधनेमध्ये यावेळेला प्रवेश करणार आहोत आणि प्रभूच्या नावाला गौरव देणार आहोत. त्यानंतर शुभवर्तमान वाचन होईल आणि मग आपण प्रभूच्या वचनाकडे वळणार आहोत. त्या अगोदर आपण स्तुती आराधना करूया. हॅलो. परमेश्वराने या नवीन वर्षामध्ये हा शाबातवार, पहिला शाबातवार आम्हाला लाभू दिलेला आहे. त्याचं गौरव आणि स्तुती करण्यासाठी ज्यांना शक्य असेल ते आपण आपल्या जागेवरती उभे राहूया. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, असं परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं. रोज आणि रोज आपण ह्याचा अनुभव घेत असतो. त्या परमेश्वराला धन्यवाद देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच आज आपण पहिलं गीत गाणार आहोत, आला देव आम्हा बरोबरी राहायला. पान क्रमांक आहे 35 आणि गीत क्रमांक आहे 71, पेज नंबर 35, सॉन्ग नंबर 71, आला देव आम्हा बरोबरी राहायला.
शिक्षेतूनी तारायाला हो तारायाला, त्या शिक्षेतूनी तारायाला हो तारायाला आला देव आम्हा बरोबरी राहायला राहायला आला देव आम्हा बरोबरी राहायला 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 हो राहायला. जे जे भटकले जीवनातुनी, जे जे हरवले मार्गातुनी, जे जे भटकले जीवनातुनी, जे जे हरवले मार्गातुनी, त्या सर्व लोका शोधायला हो शोधायला, त्या सर्व लोका शोधायला हो शोधायला आला देव आम्हा बरोबरी राहायला राहायला आला देव आम्हा बरोबरी राहायला 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 हो राहायला. ओसाड सारी पृथ्वी जरी पापाने भरली होती पुरी, ओसाड सारी पृथ्वी जरी पापाने भरली होती पुरी, संजीवनाने उद्धारया हो उद्धारया, संजीवनाने उद्धारया हो उद्धारया आला देव आम्हा बरोबरी राहायला राहायला आला देव आम्हा बरोबरी राहायला 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 हो राहायला. असा हा देव तुमच्या आणि माझ्यासाठी मानवरूप घेऊन या धरणीवरती राहायला आला. त्या परमेश्वराला पुन्हा आपण दुसरं एक गीत गाऊन धन्यवाद देऊया. सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो, गीत क्रमांक आहे 106, पान क्रमांक आहे 71, पेज नंबर 71, सॉन्ग नंबर 106.
सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर करुणा। तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना। जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे
पवित्र पवित्र सेनाधीश प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आणि सदा सरकळ असो बाप्पा. होय पित्या, आम्ही जी गौरवनी स्तुती केली आहे ती तू मान्य केलेली आहेस परमेश्वरा, म्हणून मी तुझे उपकार मानतो परमेश्वरा. जे सर्व आम्ही रिक्त अंतकरणाने इथे आलेलो असताना बाप्पा, इथून जात असताना तू आमचं अंतकरण भरून टाक परमेश्वरा. होय पित्या, तुझं वचन आमच्या हृदयात पेरलं जाऊ दे आणि त्याप्रमाणे आमचं अनुकरण असू दे. यापुढची सर्व वेळ तुझ्या हाती सोपून येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागते, म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. यावेळेला आपण शुभवर्तमान ऐकणार आहोत. मार्कृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 66 ते 72 ही वचने. मार्क 14 66 ते 72. प्रभूचं वचन या शुभवर्तमानात असं आहे. इकडे पेत्र खाली अंगणात असता प्रमुख याजकाच्या दासीपैकी एक तेथे आली आणि पेत्राला शेकत असताना पाहून त्याच्याकडे दृष्टी लावून म्हटले, तूही त्या नासरेतकर येशू बरोबर होतास. परंतु तो नाकारून बोलला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही. ह्यास्तव तो बाहेर देवडीवर गेला. इतक्यात कोंबडा आरवला. मग त्या दासीने त्याला तेथेही पाहिले आणि जे लोक जवळ उभे होते त्यांना ती पुन्हा सांगू लागली, हा त्यांच्यापैकीच आहे. तरी त्याने पुन्हा नाकारिले. मग काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पाहून म्हणाले, तू खरोखर त्यांच्यापैकी आहेस, कारण तू गालिली आहेस. परंतु तो शापोच्चारण करून व शब्दा वाहून म्हणू लागला, ज्या माणसांविषयी तुम्ही बोलत आहात त्याला मी ओळखत नाही. तत्क्षणी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील असे जे येशू पेत्राला म्हणाला ते त्याला आठवले. तेव्हा त्याचे अवसान सुटले व संकोच न करिता मोठा गळा काढून तो रडू लागला. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, आज परत एकदा आम्ही तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये या वर्षातील पहिल्या रविवारी आलो आहोत. आणि प्रभू, ज्या वेळेला आम्ही प्रभू भोजनासाठी या सहभागितेकरिता अंतःकरणाची तयारी करीत आहोत, त्याच वेळेला जेव्हा तू आमच्याशी बोलत आहेस तेव्हा ते वचन ऐकण्याकरिता देखील आम्ही सिद्ध झालेलो आहोत. तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आम्हाशी तू बोल. आणि प्रभू, प्रत्येक वचन तुझ्याकडून आलेलं आहे आणि ह्या वर्षाचा विषय आम्हाला तुझ्याकडून प्राप्त झालेला आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला आम्ही जानेवारी महिन्यामध्ये ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी या विषयावरती मनन करणार आहोत, त्याची प्रस्तावना आज आम्ही ज्या वेळेला ऐकत आहोत आमच्या समवेत हो. प्रत्येकाच्या हृदयाचा आणि कानांचा ताबा घे. आणि प्रभू, आम्हाला ऐकणारे कान तर तू देणार आहेस, परंतु त्याप्रमाणे अनुसरण करणारे मन आम्हाला तू पुरव. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. पुष्कळदा असं होतं की अनेकदा बाजारात गेल्यानंतर काही गोष्टी घ्याव्याशा वाटतात आणि त्या घेतल्यानंतर त्या गोष्टींचा उपयोग 1 वर्षाने देखील होणारा असतो. उदाहरणार्थ, ख्रिसमससाठी घेतलेले डोनटचे साचे किंवा कुकीजसाठी घेतलेले साचे किंवा काही विशेष गोष्टी ज्या घेतो आपण, त्या सर्व गोष्टी नंतर पॅक करूनच ठेवतो आपण, कारण आपण परत पुढच्याच ख्रिसमसला ते करणार असतो. तर पण ते आवश्यक आहे. 1 वर्षातून का होत नाही, आवश्यक आहे. काही गोष्टी 5 वर्षानंतर लागणाऱ्या असतात, काही गोष्टी कधीच लागणाऱ्या नसतात.
तरी देखील ते आपल्याजवळ असतात. आणि अशा अनेक गिफ्ट्स येतात कधी कधी की त्या ज्या गिफ्ट्स आहेत त्यांचा तर कधीच उपयोग होत नाही. मग असं कधीतरी वाटतं की ही गिफ्ट आता आपण दुसरीकडे कुठे पास ऑन केली तर बरं होईल. आणि मग ते तसंही कधी कधी होतं. आणि बऱ्याच लोकांना ते समजतं, त्यांना ते आवडतही नाही, आपल्यालाही ते आवडत नाही. पण आता घरात पडले तर करायचं काय, प्रेमाने दिले फेकायचं कसं. परंतु आपला परमेश्वर मात्र हे जरूर जाणतो की आवश्यक गोष्टी ज्या आहेत त्यांची देणगी मी माझ्या लोकांना करावी. कारण जीवनातील प्रत्येक क्षणी त्याचा उपयोग होणारा असतो. आणि ह्या आध्यात्मिक गोष्टी आहेत. आणि म्हणूनच आवश्यक गोष्टींची देणगी जी देवाकडून प्राप्त झालेली आहे त्याकडे विशेषतः आपण आजच्या शास्त्रपाठामधनं पाहणार आहोत. 2 पेत्र 1 अध्याय 1 ते 4 ही वचने आपण ऐकलेली आहेत. यामधील सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, विश्वासणाऱ्यास किंवा मानवास एकमेकास जोडणारा दुवा ही अत्यावश्यक गोष्ट परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. विश्वासणाऱ्यास किंवा मानवास एकमेकास जोडणारा दुवा आपल्याला एक आवश्यक गोष्ट म्हणून प्रभू परमेश्वराने पुरवलेली आहे. जर आपण पेत्राचं पत्र याकडे परत एकदा जातो तर त्या ठिकाणी पहिली 2 वचनं याकडे पाहूया. आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त याच्या नीतिमत्वाने आमच्यासारख्या मूलवान विश्वास मिळालेल्या लोकांना येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून देव आपला प्रभू येशू ह्याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल असो. सर्वात प्रथम तर हे पत्र ज्याच्यावरती आपण मनन करणार आहोत, या ठिकाणी ज्या विविध गोष्टी पुढील वचनांमध्ये नमूद केलेल्या आहेत आणि ह्या 5 रविवारमध्ये आपण ज्या पाहणार आहोत त्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या पेत्राकडनं आलेल्या आहेत, शिमोन पेत्राकडनं आलेल्या आहेत. आणि हा शिमोन पेत्र एक सगळ्यांना ज्यांना पत्र लिहितोय त्यांना विशेष प्रकारे सांगतोय. काय सांगतो आहे? त्यांना सांगतो आहे की देव व आपला प्रभू येशू ह्याच्या ओळखीने, देव व आपला प्रभू येशूच्या बरोबर राहिलेला हा पेत्र त्याच्या ओळखीने आपल्याला, म्हणजे जे वाचणारे आहेत त्या काळातले आणि आजचे देखील, त्यांना कृपा आणि शांती विपुलतेने मिळो असा एक अभिवादन करीत आहे, असं एक ग्रीटिंग पाठवत आहे. तर हा जो पेत्र आहे, हा पेत्राला हा जो सगळ्यांना जोडणारा दुवा मिळाला, प्रथमतः त्याच्याकडे देणगी स्वरूपामध्ये हा दुवा होता का? येशू ख्रिस्त हा तो दुवा आहे, तो होता का त्याच्याकडे? आपण कोणता शास्त्रपाठ ऐकला इतक्यातच? मार्काने लिहिलेले शुभवर्तमान. आणि त्यामध्ये आपला पेत्र येथे येशू ख्रिस्ताच्या कठीण परिस्थितीमध्ये त्याच्या बरोबर होता, तरी देखील त्याच्या बरोबर नव्हता. बरोबर असून त्याच्याबरोबर तो बरोबर नव्हता. किती विरोधाभासाची गोष्ट आहे ना. ह्याचा अनुभव तुम्ही आणि मी पण घेत असतो. आणि मला सांगायला फार खेद होतो की कधी कधी तर कब्रस्थानामध्ये दुःखी असणारे फक्त परिवाराचे लोक असतात. बाकीचे लोक एक रूढी आहे, परंपरा आहे, जीवाभावाचे आहेत म्हणून येतात, परंतु तितके सहभागी नसतात जितके त्या दुःखामध्ये जितके परिवारवाले असतात किंवा कुटुंबातील लोक असतात. तितकं अतीव दुःख झालेलं नसतं. आणि त्यामध्ये कोणाला दोष नाही आहे, कोणाचं काही चुकतं असंही नाही आहे. कारण शेवटी जेव्हा आपण खूप जवळचे असतो त्यावेळेलाच प्रति दिवसाच्या राहण्यातून, सुख दुःख एकत्र जगण्यातून जी भावना निर्माण होते त्यातूनच हे बरोबर असतानाही बरोबर असणं जमतं, नाही तर बरोबर असताना देखील आम्ही बरोबर नसतो. आता या ठिकाणी पेत्र येशू ख्रिस्ताच्या बरोबर आहे, परंतु तरी देखील तो त्याच्याबरोबर यासाठी नाही कारण त्याने पूर्णपणे जणू काही येशूला ओळखलेलं नव्हतं.
आणि मग आम्ही असं पाहतो की जी एक स्त्री आहे, जी दासी आहे, जिला कोणत्याही प्रकारचं महत्त्व नाही, अशी त्या काळामध्ये यहुदी लोक स्त्रियांना महत्त्व देतच नव्हते. कुत्रा आणि स्त्री यांना एका कॅटेगरीत बसवून आम्हाला कुत्र्याचा जन्म नको, आम्हाला स्त्रीचा जन्म नको, अशी प्रार्थना देखील काही लोक करीत असत त्या काळामध्ये. आणि त्या एक स्त्री, त्यातही ती स्त्री एकदम दासी, म्हणजे जिला कोणी विचारणार देखील नाही, ती दासी येशूलाही पाहते आहे आणि पेत्रालाही पाहते आहे. पेत्राला ओळखलं आणि तिने त्याला शेकत असताना त्याच्याकडे तिने दृष्टी लावून म्हटले, तूही त्या नासरेतकर येशू बरोबर होतास. दुसऱ्यांदाही तसंच झालं, देवडीवरती झालं आणि तो म्हणाला नाही, त्याने नाकारले. आणि मग लोक त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले की तू देखील गालिली आहेस, तू देखील गालिली आहेस. त्या ठिकाणी बऱ्याच अशा गोष्टी आहेत जेव्हा तू देखील गालिली आहेस असं म्हटलं गेलं, त्यावेळेला असं असतं की एखाद्या विशिष्ट परिसरात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या नावावरून किंवा त्यांच्या शब्दोच्चारावरून किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीवरून ओळखलं जातं. कोल्हापूरचे लोक म्हटले की लगेच ते तिखट खात असतील असं एक पिक्चर आपल्याला मिळतं. पुणेरी लोक म्हटले की त्यांचं बोलणं जे आहे ते अगदी कधी कधी टोचणारही असतं आणि कधी कधी असं काही असतं की ते समजणारही नाही, पण फारच अर्थभरित असतं, असं त्यांचं बोलणं असतं. नागपूरच्या लोकांची वेगळीच जेवणाची म्हणा, संस्कृती म्हणा, किंवा सगळ्या संस्कृती बोलण्याची तऱ्हा त्यांची फार वेगळी आहे किंवा खूप उत्तम अशी आहे. आणि ह्या सगळ्या परिसरात मी राहून आल्यामुळे किंवा थोडा त्या लोकांचा अनुभव घेतल्यामुळे कसा फरक पडतो. गालिलातील आहेस आणि तू नासरेतकर येशू बरोबर होतास, याचा अर्थ ह्या लोकांनी किती ऑब्झर्व केलं असेल. ऑब्झर्वेशन, पाहत होते, लोक पाहतात, लोक अगदी झटक्यामध्ये ओळखतात. आणि या ठिकाणी पेत्राला लोकांनी ओळखलं, पण त्याने येशूला नाही ओळखलं. साधं ओळखणं आणि अगदी गांभीर्याने डीप खोलामध्ये जाऊन ओळखणं, ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून त्या लोकांनी बरोबरचं तो ओळखलं होतं आणि हा येशू बरोबर होता. आणि पेत्राने त्यावेळेलाही नाकारलं. आणि येशूने दिलेली खूण जेव्हा त्याला मिळाली त्यावेळेला तो शुद्धीवर आला, त्यावेळेला त्यांनी ओळखलं. आणि असं लिहिलेलं आहे वचन 72 तेव्हा त्याचे अवसान सुटले. येशूला ओळखायचं नाही हे अगदी अवसानाने तो सांगत होता, परंतु नाकारल्यानंतर मात्र त्याचा अवसान गळालेला आहे. आणि संकोच न करिता मोठा गळा काढून तो रडू लागला. हे रडणं जे आहे ते मी माझ्या ख्रिस्ताला ओळखलं आहे. माझा ख्रिस्त हा माझ्यासाठी त्या ठिकाणी पकडून दिला गेलेला आहे. याच ख्रिस्ताने सांगितलं होतं की कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. ज्याने भविष्य जाणलं, ज्याने मला जाणलं, ज्याच्याबरोबर मी होतो त्याला आता मी ओळखत आहे. आता माझा त्याने संकोच बाळगला नाही. पहिल्यांदा अवसान आणलं आणि संकोच बाळगला आणि येशूला नाकारलं, परंतु आता तो संकोच गळून पडलेला आहे. आणि ती ओळख नंतर, ती ओळख तुम्ही मासे धरणारे व्हाल, ही जी येशूने दिलेली ओळख होती ती देखील त्याला स्मरली असेल. आणि आम्ही असं पाहतो की या ठिकाणी पेत्र जेव्हा पत्र लिहितो आहे त्याने स्वतःला किती लीन केलेलं आहे. तो स्वतःला दास म्हणवतोय, दासच म्हणवतोय असं नाही, परंतु स्वतःचा अधिकारही दाखवतोय. तो म्हणतो मी तर प्रेषित, मी येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. तेवढा मोठा बहुमान त्याने स्वतःकडे यासाठी घेतला कारण तो आता प्रेषितासारखा वागत होता. नाकारणारा पेत्र नव्हता, प्रेषित पेत्र होता. आणि म्हणूनच या ठिकाणी प्रेषित शिमोन पेत्र म्हणतो आहे, देव आपला येशू, प्रभू येशू ह्याच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल असो. कृपा आणि शांतीचा वरदान जे देवाकडून आलं ते त्याच्या प्रेषिताकडून त्याच्या भक्तांपर्यंत, वाचणाऱ्यांपर्यंत, आजपर्यंतच्या वाचणाऱ्यांपर्यंत त्याने ते पोहोचवलेलं आहे. ओळख,
आणि त्याचप्रकारे पुढे जाऊन जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला पेत्र म्हणतो आहे की विश्वासाने आपण विश्वासाने एकमेकास जोडले गेलो आहोत. आपण रक्ताचे नातेवाईक नाही, पण आपण एकमेकाला जोडले गेलेले, ओळखीने जोडले गेलेलो आहोत. आपण विश्वासाने जोडले गेलेले आहोत. आणि हा जो विश्वास आहे, जो पेत्र हा येशू बरोबर राहिल्यामुळे त्याने ओळखलेलं होतं, तो त्याबद्दल आता आपल्या संगती बोलत आहे. त्याने हे देखील सांगितलेलं आहे की हा जो विश्वास आहे, हा विश्वास माझ्यापर्यंत आला. परंतु प्रियानो, जर आपण पौलाचं रोमकरास पत्र 12वा अध्याय 3रं वचन, 8वा अध्याय 28 ते 30 ही वचनं जर पाहिली तर त्यामध्ये काही लोक विश्वासासाठी आधीच निवडून घेतलेले होते. त्यामध्ये देवाची निवडलेली प्रजा म्हणजे जुनं इस्रायल, आणि त्यामध्ये नवीन इस्रायल देखील येतं, ज्यांनी विश्वासाने येशूला ख्रिस्त म्हणून ओळखलं आहे. येशूला ख्रिस्त म्हणून ओळखलेलं आहे. केवळ आम्हाला आमच्या दैनंदिन गरजांचा पुरवठा करणारा म्हणून ओळखलेलं नाही आहे, परंतु त्याला ख्रिस्त तारणारा म्हणून ज्यांनी ओळखलेला आहे. हा जो विश्वास आहे, ह्या विश्वासासाठी आधीच तुम्ही आणि मी देखील निवडून घेतले गेलेलो आहोत, आणि म्हणून आपण एकमेकाला जोडले गेलो आहोत. त्याचं माझं काय लेनदेन असं आम्हाला कदापि म्हणता येणार नाही. आपण येशू ख्रिस्ताला ओळखण्याच्याद्वारे ॲज ख्राइस्ट द सेवियर, आणि त्या आपण निवडले गेलेले आहोत विश्वासासाठी, म्हणून आपण एकमेकांना मोलवान विश्वासाने जोडले गेलेलो आहोत. या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही हे मोलवान जोडलं गेलेलं पाहतो, त्याबरोबर आता दुसरा मुद्दा आपल्याला मिळतो, आणि तो मुद्दा असा आहे की या ठिकाणी पेत्र सांगतो आहे की आवश्यक गोष्टींच्या देणगीपैकी महत्त्वाची दुसरी गोष्ट किंबहुना समान गोष्ट ही आहे की विश्वासणाऱ्यास देवाशी जोडणारा दुवा प्रभूने आपल्याला देऊ केलेला आहे. विश्वासणाऱ्यास देवाशी जोडण्याकरिता, एकमेकाशी ख्रिस्ताला ओळखण्याच्याद्वारे आणि जो विश्वास आहे त्याच्याद्वारे, आणि आता विश्वासणाऱ्यांना सगळ्यांना देवाशी जोडणारा दुवा आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि याच वचनांमध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्याने तुम्हाला आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले. तुम्ही आणि मी एकत्रित येतो आहोत ते कशासाठी? एक दुसऱ्याची निंदा करण्यासाठी नव्हे, हेवे दावे करण्यासाठी नव्हे, एक दुसऱ्यावरती कुरघोडी करण्यासाठी नव्हे, परंतु आम्हाला देवाला जोडणारा एक महान असा दुवा आहे, आणि तो आहे देवाच्या गौरवासाठी आणि सात्विकतेसाठी. तुम्हाला आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे, परत एकदा त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या. म्हणूनच आज आवश्यक गोष्टींची देणगी असा शब्द प्रभूने आपल्याला, हा विषय आपल्याला प्रभूने पुरवलेला आहे. वचने आपल्याला देण्यात आली आहेत. काय देण्यात आलेलं आहे तर गौरवासाठी पाचारण, ह्याद्वारे आपण देवाशी जोडले जातो. सात्विकतेसाठी पाचारण, त्यासाठी आपण त्यामुळे आपण देवाशी जोडले जातो, आणि जीवनास आणि सुभक्तीस आवश्यक त्या गोष्टींचा त्याने पुरवठा केलेला आहे. जीवनासाठी आवश्यक अनेक गोष्टी आहेत. ऑल बेसिक नीड्स आपल्याला माहीतच आहेत, त्या आपल्याला देव पुरवतो. पण त्याच्यापुढे काय? त्याच्यापुढे जे आहे ते सार्वकालिक जीवन आहे, आणि ते पुरवणारा आपला देव आहे. जीवनास आवश्यक आहे ते तो तुम्हाला आणि मला पुरवतो. आणि सुभक्तीसाठी, भक्ती आणि सुभक्ती यामध्ये काय फरक असेल? भक्तीमध्ये आणि सुभक्तीमध्ये फरक काय? भक्ती ही ज्या वेळेला केवळ एक रुटीन म्हणून केली जाते, किंवा एक सर्वसाधारणतः केली गेलेली प्रथेनुसार गोष्ट, त्याला आम्ही सर्वसाधारण भक्ती म्हणू शकतो. आणि सुभक्ती कोणती आहे?
ज्यामध्ये आम्ही पूर्ण आत्म्याने आणि खरेपणाने सत्याने देवाची स्तुती आणि भक्ती करतो. कोणत्याही प्रकारची आशा आकांक्षा मानवी स्वार्थ मनामध्ये न ठेवता ती असते सुभक्ती. आम्हाला विश्वासणाऱ्यास देवाशी जोडणारा दुवा आम्हाला या ठिकाणी गौरवासाठी पाचारण, सात्विकतेसाठी पाचारण, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असा पुरवठा ह्यामुळे आम्ही देवाशी जोडले जातो. यावेळेला मी एक श्रीमंत व्यक्तीचं उदाहरण आपल्यासमोर देऊ इच्छिते, जे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 19वा अध्याय यामध्ये आपल्याला आढळतं. मत्ते 19:16 पुढे. कोणी एक जण आला आणि गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे. आपण जीवनाबद्दल बोललोय ना, की जीवनाने आपण एकत्र जोडले गेलेलो आहोत आणि देवाशी जोडले गेलेलो आहोत. या ठिकाणी सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे. येशू त्याला म्हणाला, म्हणजे तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे. कारण उत्पत्ती 1 अध्याय देवाने जे काही निर्माण केलं ते सर्व काही चांगलं निर्माण केलं आणि हे चांगलं आहे असं देव बोलतो. चांगला असा एकच आहे आणि तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. फॉलो द कमांडमेंट्स. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशूची जणू काही परीक्षा. कोणत्या? येशू ख्रिस्त म्हणतो, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो धरून त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे. किती विश्वास, आत्मविश्वास बघा. सर्व, एक देखील चुकलेलं नाहीये. सर्व. हे इतका कॉन्फिडन्स सहसा कोणामध्ये येऊ नाही शकत. आपण लगेच म्हणतो काहीतरी चुकलं असेल निश्चितच, परंतु हा आत्मविश्वास एकदम ग्रेट. तो म्हणतो आहे की हे सर्व मी पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे. आता येशू समोर तो बोलतो आहे. निश्चितच येशूला हे माहिती होतं की याच्याजवळ सगळंच आहे आणि खरंच पाळलेलं आहे सगळं. आणि येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. जीवनासाठी आवश्यक असलेल्या 2 गोष्टी त्याच्याजवळ होत्या. एक म्हणजे धनसंपदा आणि दुसरी म्हणजे आज्ञा पालन करण्याची प्रवृत्ती, किंवा जे काही सांगितलेलं आहे तंतोतंत पाळण्याची प्रवृत्ती. मग अशा माणसाला स्वर्गामध्ये प्रवेश का नको? येशूने किती मोठी त्याला एक अट घातलेली आहे. आता मला हे माहिती नाही, किंवा या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आपल्याला करावं लागेल. कदाचित काही संपत्ती त्याला वडिलोपार्जित मिळालेली असेल हक्काने, आणि त्या संपत्तीमध्ये त्याने स्वतः देखील कमवून काही भर घातलेली असेल. त्याच्यामुळे ती संपत्ती खूप विपुल झाली. आणि जेव्हा ही इतकी विपुल झालेली संपत्ती आहे, येशू ख्रिस्त असं म्हणालेला नाही की तुझ्या लेकरा बाळांना, तुझ्या बहीण भावांना वाटून दे आणि मग तू माझ्या मागे, असं नाही बोलला येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त म्हणत आहे नाही ते विक. आता जे आहे ते विकणं, सेकंड हँड गोष्टींना त्या काळातही कदाचित जास्त भाव नसेल, तर जे काही आहे ते कमी किमतीला विक आणि मग ते तू दारिद्र्यास दे, ज्यांच्याजवळ नाही त्यांची गरज पूर्ण कर आणि मग मी तुझी गरज पूर्ण करतो. पण त्यासाठी फॉलो मी, माझ्या मागे ये. चल माझ्या मागे ये, चल. इन्व्हिटेशन, माझ्या मागे ये. आज्ञा, आज्ञा पालनासाठी आमंत्रित अशी ही श्रीमंत तरुण व्यक्ती होती. आणि या व्यक्तीचं मुख म्लान झालं, कारण ह्या व्यक्तीकडे खूप 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 धन होतं आणि त्याला ते द्यायचं नव्हतं. आज्ञा मिळाल्या, मागे चालणे हे त्यांनी ओळखलं नाही. तर जीवनासाठी आवश्यक काय आहे हे आपल्याला वचनातूनच कळतं आणि हा आपल्याला देवाशी जोडणारा दुवा आहे. आज्ञा आणि त्याच्या मागे चालणे.
आज्ञा पाळणे घर बसल्या जमण्यासारखं आहे, परंतु जर त्याच्या पाठीमागे जायचं आहे तर त्यासाठी मी असं म्हणत नाही की प्रत्येकाला धनाचा त्याग करूनच पुढे जायला सांगत आहे येशू. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. ह्या व्यक्तीसाठी ते होतं कंडिशन, तुमच्यासाठी माझ्यासाठी वेगळी असेल. जकायाला तर काही सांगितलंच नाही येशूने, पण जकायाने स्वतःच अंडरस्टँड केलं, स्वतःच समजून घेतलं आणि त्याने ते पाळलं. तिसरी गोष्ट, विश्वासणाऱ्यास ईश्वरी स्वभावात वाटा. चौथं वचन जे आहे पेत्राचे दुसरे पत्र यातील चौथं वचन, त्याच्या अवघे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी पुढे 4 संडेजला रविवारी आपण पाहणारच आहोत. परंतु या ठिकाणी आता आपण विशेषतः पाहूया की विश्वासणाऱ्यांना ईश्वरी स्वभावात वाटेकरी होण्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवा. वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील जी भ्रष्टता आहे ती चुकवा, तेव्हा कुठे तुम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होऊ शकता. नाही तर नाही. यू हॅव टू रिप्लेस सर्टन थिंग्स. असं म्हणतात की हवा जेव्हा गरम होते तेव्हा ती वरती घेतली जाते किंवा वरती जाते आणि मग गार हवा त्या ठिकाणी भरून जाते. पाण्याचंही तसंच आहे, नंतर ते पाणी भरलं जातं. काही गोष्टी आपोआप भरल्या जातात, परंतु या ठिकाणी मात्र तसं आपोआप होणारं नाही आहे. आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, पवित्र वचन असं सांगतं आहे की तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवा, तेव्हा कुठे तुम्हाला त्यामध्ये आधार आहे. रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय आणि 14 पासून पुढील काही वचने पौलाबद्दल आहेत. पौल स्वतःबद्दल बोलतोय. पौल काय म्हणतोय? कारण आपणास ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. मी दैहिक आहे, पापाला विकलेला आहे. पौल स्वतः ॲडमिट करतोय, म्हणजे तुम्ही आणि मी देखील हे ॲडमिट करायला पाहिजे. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही आणि जे मी इच्छितो ते करीतो असे नाही, तर जे मला द्वेष्ट वाटते तेच करीतो. सुभावनेची कुभावनेची हृदयी झटपट होता रे, कुभावनेला वशमी होतो, देह हा माझा कुजला रे. आम्हाला सुभावना आणि कुभावना फरक कळतो, भ्रष्टता काय आहे ती कळते, परंतु ती कशा रीतीने तुमच्यावरती आणि माझ्यावरती राज्य करते हे पौल सांगत आहे. जे मला द्वेष्य म्हणजे त्याचा द्वेष केला पाहिजे तेच मी करतो, जे मी इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता यापुढे ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते. वासनेतून पाप उत्पन्न होते आणि हे जे पाप आहे त्यामुळे ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी तुम्हाला आणि मला होता येत नाही. ही एक देणगी आहे की आम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांना एकमेकांना जोडणारा हा दुवा आहे. आपल्या सर्वांना देवाशी जोडणारा हा एक दुवा आहे. त्याने देणगी, जीवनाची देणगी देऊ केलेली आहे आणि ह्या जीवनामध्ये ज्या देणग्या देऊ केलेल्या आहे त्यामध्ये ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी होण्याची सर्वोत्तम देणगी आहे. परंतु पापाचं अधिराज्य, जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे मी जे वाईट ते मी करीतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो तर ते कर्म मीच करीतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करीते. तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करीतो, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो.
तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापांच्या नियमाच्या स्वाधीन करीतो. युद्ध देवाच्या स्वभावाचे वाटेकरी होण्यासाठी युद्ध आहे. कोणाशी? माझ्याशीच. माझं युद्ध आहे, स्वतःशीच युद्ध आहे. कारण मी नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापांच्या नियमाच्या स्वाधीन मी स्वतःला करतो आणि त्यामुळे मी हरतो. परंतु प्रभूचं वचन असं आहे की मी तुम्हाला हरू देणार नाही, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी तुमच्याबरोबर आहे, मी तुमची शक्ती होणार आहे. आणि जेव्हा मी तुमच्याबरोबर आहे त्यावेळेला हे पाप, ही भ्रष्टता निश्चित दूर होईल. आणि ह्या नवीन वर्षामध्ये आपण त्याकडेच अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी, त्यासाठी काय करायचं आहे त्याकडे पाहणार आहोत. आणि हे करीत असताना प्रभू आपल्या समवेत आहे. ह्या नवीन वर्षात तो आपल्या समवेत आहे. आपण यावेळेला आत्मपरीक्षण करूया. प्रभू भोजनाच्या अगोदरचं हे आत्मपरीक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही आणि मी एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. तुम्ही आणि मी देवाशी जोडले गेलेलो आहोत. तुम्ही आणि मी जीवनाची देणगी मिळाल्यामुळे त्याच्याशी जोडलेले आहोत. पेत्र ज्याने ओळखलं, ज्याने विश्वास ठेवला, तो आपल्याला हे लिहितो आहे. त्याची दया आणि कृपा आपणाबरोबर असो. आमेन. यावेळेला आपण प्रभूला आपलं दानार्पण समर्पित करणार आहोत. उपासना संगीत गीत क्रमांक 509. आणि ह्या दानार्पणानंतर दानार्पणावरती प्रार्थना रेव्हरंड बॉब रॉबिन करतील. त्यानंतर आपण प्रभू भोजनाच्या विधीसाठी सिद्ध होणार आहोत.
स्तुतीस पात्र भास योग्य परमेश्वरा, धन्यवाद स्तुती करतो प्रभू की जन्मल्या दिवसापासून तर या दिवसापर्यंत या क्षणापर्यंत खरोखरच प्रभू तू आम्हावर दया आणि कृपा केलीस. मागील वर्षभर सांभाळलंस, आम्हा सर्वांबरोबर तू राहिलास, आमच्या सर्व इच्छाकांक्षा गरजा तो पूर्ण करून आणि वर्षभर पवित्र परमेश्वरा सामोर एक नवीन वर्ष एक देणगी म्हणून तू आम्हाला प्रदान केलेली आहेस. खरोखरच पवित्र परमेश्वरा, मानावे तेवढे उपकार कमीच आहेत. कारण की बापा परमेश्वरा, आमची कुठल्याही प्रकारची योग्यता नाही की पात्रता नाही, तरी पण बापा परमेश्वरा आम्हावर तू प्रेम केलंस, आमच्यावर दया कृपा केलीस, आमच्या आतून कळत नकळत झालेल्या अपराधांची पापांची वेळोवेळी क्षमा करून हे नवीन वर्ष आमच्या आयुष्यात तू जोडलंस. एक देणगी म्हणून पवित्र परमेश्वरा तू आमच्या स्वाधीन हे केलेलं आहेस. तू आम्हाला पात्र ठरवलेलं आहेस. तुझे उपकार मानतो प्रभू. आणि जे काही प्रभू परमेश्वरा आम्ही मिळवलेलं आहे तू आम्हाला मिळवण्यास सहकार्य पुरवलेलं आहेस. आणि जे काही पवित्र परमेश्वरा आज आम्ही ते सांभाळून ठेवलेलं आहे केवळ तुझ्या दयेने कृपेने आशीर्वादाने प्रभू, त्यामधूनच पवित्र परमेश्वरा हे दान आम्ही तुझ्या स्वाधीन करीत आहोत. या दानामध्ये पवित्र परमेश्वरा आमचा विश्वास आहे, आमचं तुझ्यावरील प्रेम आहे. हे केवळ दानच नव्हे तर पवित्र परमेश्वर आम्हा सर्वांचं हे जीवन आहे. या नवीन वर्षामध्ये पवित्र परमेश्वरा हे संपूर्ण जीवन आणि आमच्या जीवनामध्ये तू आतापर्यंत दिलेला सर्व आशीर्वाद आणि त्याचप्रमाणे पवित्र अनेक प्रकारची कृपादानं तू आम्हाला दिलेली आहेत की त्या कृपादानाचा उपयोगसुद्धा पवित्र परमेश्वर आम्हाला तुझ्या सेवे कार्याकरता, तुझं पवित्र वचन पेरण्याकरता आणि अनेक आत्मे तुझ्या राज्यामध्ये आणण्याकरता पवित्र परमेश्वरा आम्ही या वर्षामध्ये केवळ पवित्र वाराचा विचार करून तर प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास पवित्र परमेश्वरा हा तुझ्या नावाने आम्ही जगावा. आणि जसं मागील वर्षभर तू आम्हा सोबत राहिलास, आमचं घराबाहेर जाणं येणं, आमच्या कामधंद्यामध्ये, आमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये, खेळण्या बागडण्यामध्ये पवित्र परमेश्वरा तू सर्व प्रकारचं सहाय्य पुरव. त्याच प्रकारची तीच आशा आणि तोच विश्वास आणि तीच प्रार्थना या दानाच्या रूपाने पवित्र परमेश्वर आम्ही तुझ्या स्वाधीन करीत आहोत. पवित्र परमेश्वरा तुझ्या दयेने कृपेनं हे दान स्वीकार आणि या दानाबरोबर असलेली आमची तुझवरची प्रीती, दया आणि कृपादान पवित्र परमेश्वरा स्वीकारून आशीर्वादित कर प्रभू. आणि ज्यांनी खरोखर पवित्र परमेश्वरा तुला मनापासून, अंतःकरणापासून तुझी कृपा जाणून, तुझी दया जाणून पवित्र परमेश्वरा तुला स्वाधीन केलेलं आहे, तुला अर्पण केलेलं आहे, ते सर्व स्वीकार. आणि त्यांना या नवीन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे चांगल्या गोष्टीची कमतरता पडू नको, इतका विपुल आशीर्वाद दे. होय बापा, आमचा विश्वास आहे की तू ऐकत आहेस आणि तू ऐकलेला आहेस. आणि बापा परमेश्वरा येथे जमलेले सर्व लहान थोर आणि जे पवित्र परमेश्वर आमच्यामध्ये नाहीत पण ज्या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा जे दुःखित कुटुंब आहेत त्यांच्यावर पवित्र परमेश्वर दया करून हे संपूर्ण दान, हे संपूर्ण जीवन तू आशीर्वादित करून स्वीकार कर. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू स्वीकार. आमेन. आपण प्रभू भोजनाच्या तयारीमध्ये जातो आहोत. फक्त एक कडवं गाणार आहोत आपण, गीत क्रमांक 426, जसा मी आहे निराधार. आणि मनाची तयारी करूया. एक कडवं, जसा मी आहे निराधार. Oh
संस्कार विधी या पुस्तकामधून यावेळेस आपण पवित्र भोजनाला आपण सुरुवात करूया. त्यांच्याजवळ पुस्तकं आहेत आणि त्या पुस्तकामध्ये जे पान क्रमांक आहे, पान क्रमांक 22 आणि दुसरा शास्त्रभाग परिच्छेद आहे, तो आपण सुरुवात करूया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. तुम्हाला आपला पाप करण्याचा खरा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी प्रेमाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञानुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टीचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करत आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. या मंडळी सहभागी होतील. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्या साऱ्या दैविक कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी काही वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा साथी राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी योग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला पाप, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला असे झाला आहे. हे परम दयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नावाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरती अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयाने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे. आम्हाला सार्वत्रिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकले एवढी आहे व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहे आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्या पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नावाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे दयाळ प्रभू, आम्ही या तुझ्या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिकून घ्यावयास आम्ही योग्य नाही. पण तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी. तो तूच आहेस. यास्तव हे दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल. आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त ह्याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापन माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा असे आपल्या पवित्र शुभ वर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला ती नम्रतेने विनवतो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त
याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ, भाकर व द्राक्षरस त्याचे मरण त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहाशी आपल्या पवित्र शुभ वर्तमानात आम्हाला आज्ञा केली. यास्तव हे दयाळू पिते, आम्ही तुला अति नम्रतेने विनवतो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ व भाकर व द्राक्षरस त्याचे मरण व यातना याच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेलं घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेंदा तुम्ही यातले प्याल तितकेंदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. ज्यांनी आपले प्रभुभोजन घरामध्ये सिद्ध केलेले आहे त्यांना नम्र विनंती आहे की पाळक सूचना देऊपर्यंत आपण पवित्र पदार्थांचे सेवन करू नये. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. पुढील प्रार्थनासार आपण एकत्रित म्हणूया. या स्तवदूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे समजतो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. यावेळेला प्रभूचा मेज सिद्ध झालेला आहे. ज्यांना प्रभुवचन घ्यायची इच्छा आहे ते येऊन आपला कप आणि आपली भाकरी घेऊन जाऊ शकता. पाहिजे असल्यास आपण बसू शकता किंवा उभे राहू शकता. अंतर ठेवून यावे, एका बाजूने येऊन एका बाजूने जावे ही नम्र विनंती आहे.
यावेळेला आपण भाकर हातामध्ये घेऊ शकता. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. कृपया भाकरीचे सेवन करावे. कृपा करून द्राक्षरसाचा कप आपण उघडावा. सील्ड आहे तो, जरा हळू आरामशीर. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार माना. प्रभूने आपल्याला जीवनासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींचा पुरवठा केलेला आहे. आपण एकमेकांशी जोडलेले राहू. आपण आपल्या त्रैक्य देवाशी जोडलेले राहू. आपण त्याला ओळखूया आणि त्याने सांगितल्याप्रमाणे चालूया, कारण तो म्हणतो, चल माझ्या मागे ये. प्रभू आपणा समवेत असो. प्रभूची शांती तुम्हासह असो. आमेन. पान क्रमांक 26. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, नम्रदास मनापासून तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण घ्या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी. म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्या समोर ठेवून अर्पण करतो आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवतो की आम्ही हे प्रभू भोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावे असे योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवतो, आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुला असो. आमेन. मंडळी कृपा करून उभी राहील. खालील स्तोत्र आपण एकत्रित म्हणूया. परमहंसामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसावर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, सर्वातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला बसतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी का स्तुती करतो. हे प्रभू एकलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तो आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तो आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तो आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता, पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आमेन.
शरीर मम हे जिजो शुभमया तुझ्या से